नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 4 ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स या प्रकरणामधील प्रॅक्टिस सेट 11 या ठिकाणी आज आपण पाहणार आहे। आता प्रॅक्टिस सेट 11 मध्ये हा पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा, व्हॉट फ्रॅक्शन्स डू द पॉइंट ए अँड बी शो ऑन द नंबर लाईन बिलो। म्हणजे खाली या ठिकाणी 3 नंबर लाईन तुम्हाला दिलेले आहेत पहा। तर या नंबर लाईनवर पॉइंट ए आणि पॉइंट बी या जागेवर कोणत्या संख्या येतील असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। तर आता हे जे तुम्हाला समजण्यासाठी सर्वात प्रथम संख्या रेषा काढायची कशी हे समजलं पाहिजे। संख्या रेषा काढून त्यावर हे जे फ्रॅक्शन्स आहे ते दाखवायचे कसे हे समजलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला या रिकाम्या जागांच्या ठिकाणी कोणत्या संख्या येतील हे कळेल। तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण काय करूया की या प्रॅक्टिस सेटचा जो दुसरा प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये काही संख्या आपल्याला नंबर लाईनवर दाखवायला सांगितलेल्या आहेत। तर तो प्रश्न सर्वात अगोदर आपण सोडवून नंतर हा पाहूया, म्हणजे इथे आपोआप तुम्हाला संख्या लगेच सांगता येतील। पाहूया आपण दुसरा प्रश्न। तर प्रॅक्टिस सेट 11 मधील हा दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पहा, शो द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन। म्हणजे खाली दोन उदाहरणं दिलेली आहेत, त्यामध्ये 3 फ्रॅक्शन्स आपल्याला दिलेले आहेत, ते नंबर लाईनवर दाखवायचे आहे। तर पाहूया आपण हे पहिलं उदाहरण कसं सोडवायचं ते। पहिल्या उदाहरणामध्ये संख्या दिलेल्या आहेत पहा, 3/5, 6/5 आणि 2 and 3/5 अशा संख्या या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या। या लाईनवर सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीला आपण 0 ही संख्या घ्यायची। 0 म्हणजे शून्यापासूनच आपण संख्या लिहायला सुरुवात करतो, म्हणून सुरुवातीला एक पॉइंट घ्यायचा, तिथे संख्या दाखवायची 0। आता शून्यापासून पुढे या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला या रेषेवर दाखवायच्या आहेत। तर त्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं की शून्यानंतर संख्या कोणती येते, तर शून्यानंतर संख्या येते 1। तर 1 शून्यानंतर येणारा 1, 1 नंतर येणारा 2, ह्या 2 संख्या सर्वात प्रथम आपण या रेषेवर काढून घ्यायच्या। आपल्याला त्या सांगितलेल्या नाहीयेत काढायला, परंतु त्या काढायच्या कशासाठी, तर या संख्या नंतर आपल्याला त्यामध्ये दाखवताना सोपं जातं, म्हणून जसा 0 घेतला तसा शून्यानंतर येणारा 1 आणि 2 या संख्या घ्यायच्या। आता या संख्या घेण्यासाठी 0 ते 1 हे अंतर घेण्यासाठी या अंतरालाच एकक अंतर असं म्हणतात, युनिट डिस्टन्स असं म्हणतात। तर हे जे युनिट डिस्टन्स एकक अंतर आपल्याला 0 ते 1 मधलं घ्यायचं आहे, तर ते अंतर घ्यायचं किती हे समजण्यासाठी काय करायचं, या ज्या फ्रॅक्शन्स आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांचा छेद किती आहे ते पाहायचं। तर छेद किती आहे, इथे या संख्यांचा 5 आहे पहा। तर काय करायचं, जेवढा छेद असेल तेवढे भाग एकक अंतराचे करायचे, समान भाग करायचे, एकक अंतराचे 5 भाग करायचे आणि पुढे 1 लिहायचं। तर मग 5 भाग आपण करूया पहा। इथे हा झाला पहिला भाग, त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा आणि हा 5वा भाग पहा। 1 2 3 4 5 5 भाग समान आपण केले, या ठिकाणी लिहून घ्यायचा 1, म्हणजे इथे 1 येईल। 0 ते 1 या अंतराला आपण युनिट डिस्टन्स म्हणतो, एकक अंतर म्हणतो। तेवढंच अंतर पुढे घ्यायचं, तेवढेच भाग करायचे, 5 भाग समान 5 भाग, 1 2 3 4 आणि 5। या 5व्या भागावर आपण संख्या घेणार 2, म्हणजे जेवढा अंतर 0 ते 1 आहे तेवढंच अंतर 1 ते 2 मध्ये येईल, बरोबर। मग आता या ठिकाणी या संख्या आपण दाखवूया। आता या संख्या या ठिकाणी दाखवताना खूप सोपं आहे। काय करायचं पहा, अंश जो असेल, इथे अंश आहे 3, 3/5 ही संख्या दाखवायची आहे, तर अंश 3 आहे। जेवढा अंश असेल शून्यापासून तेवढे पॉइंट मोजायचे आणि त्या ठिकाणी ती संख्या लिहायची। शून्यापासून किती पॉइंट मोजणार आपण, तर 3 पॉइंट मोजणार। मग पहिला पॉइंट 1 2 3 आणि या तिसऱ्या पॉइंट पाशी ही संख्या आपल्याला मिळेल 3/5, 3/5।
असं एवढं सोपं आहे पहा. आता हीच दुसरी संख्या लगेच तुम्हाला सांगता येईल. दुसरी संख्या कुठे येईल तर शून्यापासून कितव्या पॉईंटवर येईल? बरोबर, 6व्या पॉईंटवर येईल. पहा मोजू आपण. 1 2 3 4 5 आणि हा 6. तर 6व्या पॉईंटवर आपण लिहू शकतो 6/5. आता ही जी दुसरी संख्या आहे, तिसरी संख्या आहे 2 and 3/5. 2 and 3/5 म्हणजे 2 पूर्ण आहेत. तर हे 2 पूर्ण आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. तर 2च्या पुढे ही संख्या असणार आहे. ती किती असणार आहे तर त्यासाठी त्याचा अंश पाहायचा. 3 आहे. मग 2च्या पुढे तिसऱ्या पॉईंटवर. मग 2च्या पुढे तिसरा पॉईंट आपल्याला काढला पाहिजे. मग 2च्या पुढे हा पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट आणि हा तिसरा पॉईंट. या तिसऱ्या पॉईंटवर ही संख्या आपल्याला लिहिता येईल 2 and 3/5. अशा पद्धतीने आपल्याला संख्या रेषेवर या संख्या दाखवता येतात. खूप सोपं आहे. आता यामध्ये समजा मी तुम्हाला विचारलं की या पॉईंटवर संख्या कोणती येईल तर तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे. तर या पॉईंटचा नंबर पाहायचा. शून्यापासून किती नंबरला आहे पहा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8व्या नंबरला हा पॉईंट आहे म्हणजे अंश येईल 8 आणि जो इथे छेद आहे तोच म्हणजे 8/5 अशी संख्या आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. एवढं सोपं आहे, खूप सोपं आहे पहा. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं. तर दुसरं उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण काय आहे पहा. 3/4 5/4 आणि 2 and 1/4. आता या तीन संख्या याप्रमाणेच आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. पाहूया आपण हे दुसरं उदाहरण. आत्ताच सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे काय करायचं, सुरुवातीला 0 घ्यायचं. शून्यानंतर युनिट डिस्टन्स आपल्याला घ्यायचे म्हणजे 0 ते 1 अंतर घ्यायचे. आता 0 ते 1 अंतर किती घेणार त्यासाठी आपण छेद पाहायचा. छेद किती आहे 4. म्हणजे 0 ते 1 यामध्ये किती समान भाग करायचे तर जेवढा छेद आहे तेवढे समान भाग 0 ते 1 मध्ये 1 ते 2 मध्ये करायचे. किती भाग करणार तुम्ही? बरोबर, छेद पहा 4 आहे, 4 भाग करणार. मग 4 भाग करूया आपण. पहिला भाग, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. म्हणजे 4 समान भाग झाले. या ठिकाणी मी घेणार 1. त्यानंतर पुन्हा 1 ते 2 मध्ये तेवढेच भाग करायचे. 1 2 3 आणि हे 4 म्हणजे या ठिकाणी येतील 2. 2च्या पुढे आपल्याला काही संख्या घ्यायच्या आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण पॉइंट घेऊ शकतो. 3 4 म्हणजे या ठिकाणी येतील 3. म्हणजे 2 ते 3 मध्ये सुद्धा 4 भाग केलेले आहेत पहा. 1 2 3 4 अशा पद्धतीने. आता या संख्या आपल्याला दाखवायच्या आहेत. त्यासाठी काय करायचं, अंश पाहायचा. अंश 3 आहे म्हणजे शून्यापासून तिसरा पॉइंट 1 2 3 या ठिकाणी येईल संख्या 3/4. पुढची संख्या 5/4 म्हणजे 5वा पॉइंट 1 2 3 4 5 म्हणजे या ठिकाणी येईल 5/4. आणि पुढची संख्या 2 and 1/4 म्हणजे 2च्या पुढे पहिला पॉइंट. अंश पाहायचा. या ठिकाणी अंश 1 आहे 1/4 परंतु इथे 2 असल्यामुळे 2च्या पुढे ही संख्या येईल. 2च्या पुढे पहिल्याच ठिकाणी पहिल्याच पॉइंटवर 2 and 1/4 अशा पद्धतीने या संख्या आपल्याला दाखवता येतील. आताच आपण दुसरा प्रश्न पाहिला. आता हा पहिला प्रश्न पाहूया. आता या ठिकाणी लगेच तुम्हाला संख्या सांगता येतील. आता इथे पहा पहिलं उदाहरण आहे. पहिल्या उदाहरणामध्ये ए पॉइंटच्या जागेवर कोणती संख्या येईल तर छेद तर तुम्हाला फिक्स लगेच सांगता येईल की या ठिकाणी ज्या संख्यांचे जे छेद आहेत तोच छेद येणार आहे. फक्त अंश काय येईल तर शून्यापासून त्या पॉइंट तो पॉइंटचा नंबर कितवा आहे ते पाहायचं. शून्यापासून किती नंबरला पॉइंट आहे हा 1 2 3 4 आणि 5. 5 नंबरला ए पॉइंट आहे म्हणून अंश येईल 5 आणि छेद येईल या संख्यांचा जो आहे तोच 6 म्हणजे 5/6 संख्या आपल्याला मिळाली. बी च्या ठिकाणी काय येईल तर बी चा नंबर पहा कितवा आहे. बी चा नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे या ठिकाणी काय संख्या येईल 10/6 ही जी संख्या आहे छेद तोच 10/6 अशा पद्धतीने. खूप सोपं आहे. दुसरं उदाहरणही सेम या पद्धतीने
इथे फक्त छेद काय येईल ते सांगा मला. या संख्येचा छेद पाहायचा 5 आहे, तोच येणार आहे. आणि अंश काय येईल ए च्या जागेवर 1 2 3 म्हणजे 3 नंबरला आहे 3/5 उत्तर येईल. पहा खूप सोपा आहे, तुम्हाला जमेल. हा तिसरा प्रश्न पहा. तिसऱ्या प्रश्नामध्ये थोडंसं वेगळं आहे. इथे संख्याच दिलेल्या नाहीयेत. आता संख्या दिलेल्या नाहीत म्हटल्यावर नंतर आपल्याला छेद समजणार नाही. छेद काय येईल तर तो छेद काय येईल हे समजण्यासाठी काय करायचं, 0 ते 1 अंतरामध्ये किती भाग केलेले आहेत ते पाहायचं. 0 ते 1 किंवा 1 ते 2 यामध्ये जेवढे समान भाग आपल्याला दिसतात तोच त्या संख्यांचा छेद येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. पाहूया भाग 0 ते 1 मध्ये किती आहेत. हा पहिला भाग 1 2 3 4 5 6 7 7 भाग केलेले आहेत पहा 0 ते 1 मध्ये, म्हणून छेद येईल 7. आणि आता इथे बी पॉइंट किती नंबरला आहे 1 2 3 3 नंबरला आहे म्हणून अंश येईल 3 म्हणजे 3/7 ही संख्या आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. त्याच पद्धतीने ए च्या ठिकाणी सुद्धा छेद 7च असणार आहे. ए पॉइंट 0 पासून 10 नंबरला आहे म्हणून 10/7 ही संख्या आपल्याला इथे सांगता येईल. एवढं खूप सोपा असा हा प्रॅक्टिस सेट 11 होता. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून समजला असेल, आणि समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.